चालू असलेला सामना झांजवड वर्सेस गोगवे 11 आणि फलंदाजीसाठी मात्र आता गेले सँडी आणि कॅन्डी टोपण नाव आहेत. कॅन्डी आहे, संदीप आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल मात्र सचिन. स्ट्राईकला सचिन आहे, माफ करा, लांब असल्यामुळे थोडीशी नजर कमी असल्यामुळे मला दिसला नाही. आणि बॉलर मात्र असेल तो म्हणजे सचिन, पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकताना एक तेज पंच नक्कीच आमच्याकडे वळतात, सामना सुरूचा सिग्नल देत आहेत. सचिन पॉवर प्लेचं पहिले षटक टाकताना समोर असेल तो मात्र सचिन, सचिनचं सचिन. येथे मात्र फुलटॉस चेंडू आणि भिरकावून देतो आहे सरळ वन बाउन्स चौकार आणि नो चेंडू. षटकार आहे का? नो चेंडू आणि षटकार. पहिल्या चेंडूवर जो चेंडू आहेच नाही त्या चेंडूवर मात्र गोगोई 11ला मिळत आहेत 7 धावा आणि येथे मात्र फ्री हिट असेल. नक्कीच भीमर चेंडू होता, पंच वॉर्निंग देत आहेत गोलंदाजाला. 7 धावा सचिनच्या फलंदाजीतून. दोघेही फलंदाज एक वादग्रस्त खेळी करणारे, विस्फोटक खेळी करणारे, पॉवर प्लेचे एक स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात सँडी आणि कॅन्डी, संदीप आणि सचिन. सचिनच्या बॅटमधून पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र सचिनला मारलेला हा षटकार आणि हा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. नो डाऊट ट्राय तर जरूर करणार, मी तर मारणार. इथे मात्र फटका फसतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. येथे मात्र जातोय चौकार. फ्री हिटचा मात्र इथं पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. येथे मात्र पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण नो चेंडू षटकार आणि दुसरा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू. एक चेंडू 11 धावा. एक पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. आपण पाहतोय हेलिकॉप्टर मधून प्रमुख पाहुणे संध्याकाळी नक्कीच येतील. एक ऐरोलीला जी सभा आहे ती उरकून पुन्हा एकदा सचिन. इथे मात्र सुंदर चेंडू, एक चांगला मान सन्मान दिला जातोय पण चेंडू फेकी होते तोपर्यंत घेतलेली मात्र एक धाव. एक चांगला चेंडू. आता मात्र फलंदाजीसाठी असेल तो म्हणजे संदीप. पाहूया सचिनने तर एक चौकार षटकार मायला. आता मात्र संदीप काय करतोय ते पाहायचं आहे. समोर असेल सचिन. इथे मात्र मारलेला सुंदर असा चेंडू, चेंडूला गती आहे आणि चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. एक तेरी एक मेरी, एक तू मार एक मैं मारूंगा असं कुठेतरी दोन्ही फलंदाजांमध्ये चाललंय सँडी आणि कॅन्डी मध्ये. आपण जर पाहिलं तर गोलंदाज सचिन, दोन्ही फलंदाज सचिन आणि संदीप तिघांच्या नावामध्ये आहे एस. शांत वातावरणात चाललेला हा सामना. इथे मात्र सुंदर मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे का आणि चेंडू जातोय सरळ समोरच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातो इथे गोगोई 11 संघाकडून. दोन्ही फलंदाजांना इथे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे राजू दादा सकपाळ यांच्याकडून. नक्कीच दादा इथे बसलेत पण खेळाडूंचं मात्र मनोबल वाढवतायत. तसेच दीपक भोसले दादा, सुरेश भोसले दादा मंडळाचे कार्यकर्ते, एक आधारस्तंभ नेहमी सहकार्य करत असतात
खेळाडूंचं मुलांचं मनोबल वाढवत असतात. असंच सहकार्य करत राहा. येथे मात्र काय पाहतोय मैदानामध्ये, येथे मात्र पहिला झटका संदीपच्या रूपात मिळतोय. एक अप्रतिम असा झेल पकडला जातोय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय मात्र संजय भोसले. यांना सुद्धा कमी समजू नका. यांच्या बॅट मधून आपण कित्येक वर्ष अनेक चौकार षटकार पाहिले आणि तीच पुनरावृत्ती आता करतात का हे आपल्याला पाहायचं आहे. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक अजून चालू आहे. जी धावसंख्या पाहिजे ती मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये उभारली आहे, ती म्हणजे गोगवे 11 संघाने. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील सचिनचे. पुढचा चेंडू, इथे मात्र सुंदर चेंडू. इथे क्षेत्ररक्षक इथे चांगलं होते. लेगच्या दिशेने मारलेला फटका पण क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक धावसंख्या 20 धावा, 1 बाद 20. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात, तो म्हणजे विशाल. कारण पहिलं षटक आपण पाहिलं तर एक महागडं षटक ठरलं, पण त्या षटकामध्ये एक बाब चांगली ठरली, ती मात्र संदीप मात्र बॅक टू पवेलियन आला. पण आता मात्र समोर असेल ज्याच्या बॅटमधून आपण कणकणी चौकार आणि षटकार पाहिला, तो सचिन. तर समोर असेल संजय भोसले. विशाल टू सचिन. 2 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू, एक स्थिरता गोलंदाज. सुंदर असा फुलटॉस चेंडू, एक चांगलं क्षेत्ररक्षण ते झालं असतं, पण चेंडू जातोय धन करत चौकार. येथे मात्र सचिन काही थांबणार नाही. 24 धावा सचिन मारणार, त्याच्यासाठीच त्याची ओळख आहे, याच्यासाठीच तो ओळखला जातो. येथे मात्र सुंदर समोर दिशेने मारलेला फटका. येथे मात्र चेंडू सुंदर असा सुंदर, येथे मात्र अप्रतिम असं क्षेत्ररक्षण होत आहे. आपल्या संघासाठी जरूर या खेळाडूने नक्कीच 5 धावा मात्र वाचवल्या. एक कौतुक झालं पाहिजे. एक अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 5 धावा मात्र नक्कीच अडवल्या, कारण जर हाताला लागून चेंडू आत आला नसता तर मात्र हा षटकार असता. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण. आता मात्र समोर असेल तो म्हणजे संजय. तर गोलंदाजी युट्यूब इंडकडून विशाल. येथे मात्र सुंदर चेंडू, एक चांगलं कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू एक चांगल्या प्रकारे हाताळताना आपण पाहतोय विशाल. तसेच सन्माननीय विजयदादा धुमाळ हे सुद्धा नेहमीच मंडळाला सहकार्य करत असतात. त्यांचे इथे आगमन होत आहे. पुढचा चेंडू घेऊन विशाल टू संजय. येथे मात्र थोडी दिशाहीन गोलंदाजी होते. पंच आमच्याकडे वळतायत, आम्हाला सांगतायत सफेद चेंडू, अवांतर धावेत भर. आपण पाहतोय तर बरेच ग्रामस्थ मान्यवर व्यासपीठावरती आहेत. एक प्रोत्साहन, मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी मात्र ते इथं हजेरी लावलेली आहे. त्यांनी एक सामन्याचा आनंदही घेतायत ते. विशालचा पुढचा चेंडू, येथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होते. पंच आमच्याकडे वळतात, सांगतात सफेद चेंडू, अवांतर धावेत भर. येथे मात्र धावा ज्याप्रमाणे ससा आणि कासव असतात त्याप्रमाणे सशाच्या गतीने वाढते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी मात्र दुसरं षटक हातवतोय विशाल. थोडस लांब लचक असं षटक होतंय, कारण लगातार 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत त्याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू,
इथे मात्र फुलटॉस चेंडू, चेंडूला लांबी आहे का? लांबी नाही आणि सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र संजयला परतावं लागेल बॅक टू पवेलियन. गोगवे 11 संघाला मिळालेला हा दुसरा झटका. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय लकी. नक्कीच लकी हा गोगवे 11 संघासाठी लकी असेल का, हे येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेतच आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्याचं नाव आहे लकी. पण समोर मात्र आहे अजूनही मैदानामध्ये खेळपट्टीवरती तळ ठोकून उभा चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे सचिन. तर समोर आहे तो मात्र विशाल. एक चांगल्या प्रकारची दोन दिशेने गोलंदाजी चेंडू टाकल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना आपण पाहतोय. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र आपण पाहतोय उत्तुंग उत्तुंग असा चेंडू सीमारेषे पार षटकार. ये बंदा मारेगा, इसमें दम है, इसमें जान है, इसी के लिए तो जाना जाता है. ये मारेगा, ये ना रुकेगा ना थकेगा, बस सिर्फ मारेगा. थोडस महागडं पहिलं षटक ही महागडं ठरल्यानंतर दुसरं षटक ही तेवढंच थोडस महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा मात्र डोंगर उभा राहतोय गोगवे 11 संघाचा. येथे मात्र मारण्याच्या नादात येथे मात्र सचिनला परतावं लागेल. विशालने एक तेरी तो एक मेरी, तू अगर मार सकता है तो मैं भी कुछ कम नहीं हूं असं दाखवत येथे मात्र त्रिफळाची धोतोय तो म्हणजे सचिन. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय पॅडी. आणि आम्हाला नक्कीच आम्ही अजूनही वाट बघतोय संदीप आणि रघु कधी फलंदाजीला जातील. रघुनाथ भोसले, कारण एक वादग्रस्त असे बॅट्समन ज्यांच्या बॅटमधून आपण अनेक सामने एक हाती जिंकून देताना आपण या दोन खेळाडूंना पाहिलंय. अक्षरशः पॉवर प्ले मध्ये धुमाकूळ घातलेला आपण अक्षर पाहिलंय. गोगवे इथे यांनी एक चांगली खेळी करून 6 चेंडू 22 धावा एक चांगली खेळी करून परततोय. एक टाळ्यांच्या गजरात त्याचं आपण पाहतोय कडकडाट स्वागत केलं जातं. आणि का करू नये, कारण एक चांगली अशी खेळी साकारली त्यांनी आपल्या संघाला एक साजेसा असा धाव संख्या एक स्कोर उभा करून दिलाय तो मात्र सचिनने. आता मात्र समोर आहे पॅडी आणि गोलंदाजीसाठी मात्र आलाय तो म्हणजे राजू. धाव संख्या इथे मात्र होते 2 षटकं संपल्यात, 2 गडी बाद 33 धावा, 3 गडी बाद ना, माफ करा 3 गडी बाद. समोर फलंदाजीसाठी असेल तो मात्र लकी. समोर असेल तो मात्र प्रदीप. एकच चांगला नावारूपाला आणि एक चांगली दिशा घेऊन एकच चांगली उचळी घेऊन वाटचाल करीत असलेला गोगवे 11 संघ. समोर गोलंदाजीसाठी चांदवड संघाकडून राजू. इथे मात्र लकीच्या बॅट मधून पाहतोय पहिला षटकार. गोगवे संघाचा सिक्सर किंग आणि नक्कीच गोगवे 11 संघाला हा लकी ठरतोय. किती नामदेव कदम यांच्याकडून मात्र लकीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक एक खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जातो. इथे मात्र सुंदर चेंडू एकच चांगलं कमबॅक करताना राजू, कारण एक उत्तुंग असा लांब लचक एक वेगवान असा षटकार मारला होता लकीने, पण अजूनही लकी आहे. पुढचा चेंडू राजू चालकीसाठी. येथे मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू कार्पेट साईने जातो, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली. येथे मात्र चेंडू फेकी होते आणि येथे मात्र नाहक बळी. काही घाई करण्याची गरज नव्हती कारण तिसरं षटक चालू आहे. येथे मात्र लकी बॅक टू पवेलियन. पंचांचा बुडा आकाशाकडे. येथे मात्र धावचित होतोय लकी. काही घाई करण्याची गरज नव्हती. आपण पाहिलं तर अनेक वेळा क्रिकेटमध्ये याला आत्महत्या म्हणून संबोधलं जातं, कारण काही गरज नव्हती. चांगल्या प्रकारे फलंदाजी चालली होती. एक उत्तुंग असा षटकार आला होता. अजूनही या गोलंदाजीचे बरेच चेंडू आणि एक षटक बाकी होतं. आता मात्र फलंदाजीसाठी जात आहेत विशाल कदम.
येथे मात्र विकेट नंबर 4. धावसंख्या मात्र चांगली आहे, 40 धावा. येथे मात्र एक शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. षटकार. घोगवे संघाकडे आपण पाहिलं तर सर्व षटकार किंगच आहेत, कारण आपण पाहिलं तर एवढ्या धावसंख्या 46 धावा. ह्या धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेने काहीच नाही, सर्व धावा या चौकार षटकारांनी झालेल्या आहेत जास्तीत जास्त. आता मात्र दिशाईने गोलंदाजी राजूकडून होते. पंच आमच्याकडे वळतात. सफेद चेंडू, व्हाईट चेंडू. येथे मात्र सुंदर चेंडू, चेंडू जातोय डी. घोषित पंच आम्हाला सांगतायत एक सुंदर असा चेंडू राजूकडून. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील षटकातले. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक आहे, अजून एक षटक बाकी असेल. जी धावसंख्या मात्र हवी होती ती मात्र गोगवे संघाला येते. नाही सॉरी, 3 षटकांचा असेल ना. हा, येथे मात्र पुन्हा एकदा दिशेने गोलंदाजी होते. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट चेंडू, सफेद चेंडू. धावसंख्या होते इथे 49. 50 गाठण्यासाठी मात्र एका धावेची गरज असेल, ती म्हणजे गोगवे 11 संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेने गोलंदाजी. नक्कीच कर्णधार नाराज असेल, कारण अशी अपेक्षा नव्हती, कारण धावसंख्या होते ती मात्र 50 धावा. इथे मात्र फुल टॉच चेंडू पुढे सरसवून मारला. 1 बाउंड चेंडू जातोय चौकार. धावसंख्या होते इथे मात्र 54 धावा. विजयासाठी हव्या असतील 55 धावा. आणि यानंतर आपण जो आवाज ऐकणार आहात, यानंतर होणारा सामना वाळणे ब वर्सेस वेंगळे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यानंतर मात्र आपण एक सुमधुर आवाज ऐकू, ज्यांनी अनेक मैदान आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केली, असे मात्र गणेश दादा या पुढील समालोचन करतील. सचिन आणि सँडी या दोघांना 100 रुपयाचं षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे राजेश संगपाळ यांच्याकडून. तरी त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. या पुढील आवाज नक्की आपण ऐकू, मंत्रमुग्ध होऊ. ते म्हणजे गणेश दादा शिंदे. हॅलो हॅलो धन्यवाद. मंगेश नलवडेचा आवाज आपण मित्रांनो इथे ऐकत होता. यानंतरची होणारी मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वाळणे ब वर्सेस वेंगळे. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉस का बॉस इथे याचं आहे. चालू असलेली क्वार्टर फायनल इथे खऱ्या अर्थाने ही मॅच खूप महत्वाची होती दोन्ही संघासाठी. तब्बल 54 धावा 3 षटकामध्ये कुठून काढल्या. इथे मात्र गोगवे 11, सचिन 7 बॉल 22. तुफानी खेळी साकारली. जाऊया, गेम ऑन होतोय सर. इथे नक्कीच गेम प्ले सांगतायत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय
संदीप चोरगे. फलंदाजीसाठी सचिन. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला जयदीप, ज्यांनी खऱ्या अर्थाने कालचं सत्र गाजवलं या दोन फलंदाजांनी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. इथे मात्र सुरेख लँडिंग पाहायला मिळाली. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सचिन कदम इथे एस्टनच्या मागे सुरेख कामगिरी. लाजवाब खेळाचं प्रदर्शन. इथे मात्र या गोगवे 11 संघाचं कौतुक करावं लागेल. लाजवाब. आता मात्र पुन्हा एकदा राईट आर्म ओर द विकेट संदीप. इथे मात्र सचिन अतिशय बहारदार यष्टीरक्षण. या ठिकाणी फसवण्यामध्ये यशस्वी होतोय सचिनला. टॉस साठी चला दोन्ही संघ. चला वाळणे वर्सेस वेंगळे दोन्ही संघाच्या संघनायक. चला इथे मात्र टॉस केला जाईल. आपल्याशी जोडला जाईल प्रथमेश धुमाळ, टॉस का बॉस या ठिकाणी. आणि एक मोठा मासा इथे म्हणेल गळाला लावलाय, तो म्हणजेच सचिन कदम आणि इथे संदीप चोरगे. आणि सचिनला मात्र बॅक टू पॅव्हलियन पाठवलंय. इथे मात्र संघाचं धावसंख्या सुद्धा गेलाय ना. चला दोन्ही संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केले जाईल. एक बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये. जाऊया इथे ओरडो पॅडी. नाणेफेकीचा कौल जिंकतोय वाळणे संघ. मित्र काय डिसिजन घेशील? फिल्डिंग. एक वाळणे संघ एक आपल्या गावातला बलाढ्य संघ मानला जातो. त्या संघाला पराभूत करून तुम्ही दुसऱ्या फेरीत एंट्री केली आहे. काय नियोजन असणार आहे वेंगळे संघ समोर? सध्या ज्या प्रकारे प्रदर्शन चाललेलं आहे त्याच प्रकारचं प्रदर्शन आम्ही कंटिन्यू ठेवू पुढे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील वेंगळे संघाला? 40 पर्यंत आमचं टार्गेट असेल. शुभेच्छा मित्रा पुढच्या सामन्यासाठी. विनोद, तुझ्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असता तर तू काय डिसिजन घेणार होता? माझा डिसाईड होता क्षेत्ररक्षणच घेणार होतो, पण आता टॉच विन झाला तो त्याने क्षेत्ररक्षण घेतलं. किती धावांचं आव्हान ठेवणार आहेस वाळणे संघासमोर? कारण त्यांनी संघाला पराभूत करून दुसऱ्या राऊंड मध्ये एंट्री केली आहे. जवळजवळ सेकंड इनिंगचे राऊंड 3 ओव्हरचे असतील, तर माझं टार्गेट असेल 40+. 40+. धन्यवाद मित्र आणि शुभेच्छा. इथे मात्र इथे मात्र नक्कीच अतिशय बहारदार षटक हाताळलं. पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र सचिन सारखा मोहरा गालत केला. तदनंतर मात्र विशाल यांनी एक 4 धावफलकावरती जोडून धावसंख्या मात्र 6 या आकड्यापर्यंत नेलेली आहे. पाहिलं गेलं तर 3 षटकामध्ये मित्रांनो 55 धावांचं आव्हान आहे. एक मोठं आव्हान चेस करायचं आहे. त्यामध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्ची घातल्या संदीप चोरगे यांनी. आणि आता मात्र इथे 12 चेंडू तब्बल 48 धावा, 49 धावा. म्हणजे अशक्य प्राय लक्ष वाटणार आहे, परंतु येणारे षटक मात्र खूप महत्वाचं असेल. सचिन कदम जोरदार प्रहार केला, परंतु लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे. एक आणि एकच धाव मात्र अर्जित केली जाईल. इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लाजबाब खरोखरच सांघिक खेळाचं प्रदर्शन इथे मात्र दाखवण्यामध्ये यशस्वी होतोय, तो म्हणजे गोगवे 11 संघ. आता जयदीप स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आपल्याला. खऱ्या अर्थानं या दोन फलंदाजांची फलंदाजी पाहिली तर दमखम आहे या दोन फलंदाजांमध्ये. फुललेन चेंडू फटका पसलाय, चेंडू मात्र जातोय डी झोन मध्ये. पंच सांगतायत एक किती धावा, इथे नक्कीच पंचांकडून इशारा येणं बाकी आहे. मॅचचा चेंडू आलाय. सचिन तो चेंडू पंचांकडे द्या.
आणि लाईव्ह मॅचचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय मॅचमध्ये घ्या. या एका धावेबरोबर धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल इथे झांझवड संघाला, कारण अंतिम 3 मध्ये जायचं असेल तर इथे मोठे फटके आवश्यक आहेत. स्लोरम चेंडू इथे प्रोटेक्शन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक छोटासा खेळाडू आहे. पा इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नक्कीच पाहिलं जाते कोणत्या एंडला थ्रो करू, रोखलं जातं एकाच धाबेवरती. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे इथे झांझवड संघाला आणि त्या दृष्टीने मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळत नाही विशाल. आता मात्र कर्णधार स्वतः स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. विशाल टू सचिन, शॉर्ट पिच पुल सक्सेसफुल होतोय का नाही तिथे मात्र पॅडी आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण, तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चौथ्या धावेसाठी विशाल जातोय पहा, परंतु मिळणार नाही. 3 धावेची भर धावसंख्या जाते ती 12 या आकड्यावरती. अतिशय बहारदार खेळाचं प्रदर्शन. फलंदाजी पाहिली गेली तर सचिन संदीपने अप्रतिम फलंदाजी केली, तर नंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 खेळाडू अग्रेसर होतात. जोरदार प्रहार. आता चेंडू झेल होतोय का पाहायचा आणि इथे मात्र चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झालाय, परंतु पाहायचं संदीप इथे सांगतोय काय घडतंय पंच, आणि हा मात्र षटकार घोषित केला जातोय. अतिशय बहारदार प्रयत्न पाहिला तिथे संदीप कदमचा, परंतु इथे षटकार प्राप्त होतोय जयदीपला. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा पूल, तिथे खेळाडू आहे परंतु काय घडतं, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो नक्कीच गोलंदाज एंडला येतोय, त्या दरम्यान मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात. आणि ही धावांची जी भूक आहे ती मात्र थोडीशी लेट झाली असं म्हणायला हरकत नसेल. धावसंख्या 20 या आकड्यापर्यंत पोहोचली. आता येणारे चेंडू असतील फक्त 6 आणि धावा हव्या आहेत त्या 35 धावा. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, आणि क्रिकेट पाहिलं गेलं तर या टेनिस क्रिकेटने कित्येक रेकॉर्ड असे पाहिले आहेत. 6 चेंडू 36 धावा, 6 चेंडू 42 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या या टेनिस क्रिकेटने पाहिलात. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत मात्र इथे निकर्ष लावू शकत नाही आपण, आणि ती स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरोखरच गोगवे नाही विशाल आहे. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचचा शिल्पकार संजय भोसले आणि स्ट्राईकला असेल विशाल. शॉर्ट पिच पुल सक्सेसफुल होतोय का, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देते. चेंडू मात्र बिग षटकार येतोय. हा षटकार मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं विशालची फलंदाजी कशा पद्धतीनं आहे ही दाखवणारा आहे. परंतु जी धावा होत्या 3 षटकामध्ये 54 धावा, तिथे कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला म्हणेन तो झांझवड संघ. पुन्हा एकदा जोरदार पुल केला गेला. संदीप चोरगे तिथे आहे परंतु झेल अवाक्याच्या बाहेर आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झालाय. तिथे मात्र खेळाडू या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, सुरेख क्षेत्ररक्षण इथे लाभ होतोय मात्र 2 गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचा. आणि या 2 धावेबरोबर धावसंख्या 28 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बहारदार फटका, बिग. हा मात्र डीप मिडवे क्रिकेट रिजनच्या बाहेर 6 धावेंसाठी दमखम आहे माझ्यामध्ये सुद्धा, हे दाखवून देतोय मात्र कर्णधार विशाल. धावा मात्र 34 धावफलकावरती लागलेल्या आहे पाहायला मिळतात. आता फक्त 3च चेंडू शेष आहेत. अजूनही 27 धावांची 28 झालेत ना, 34 झाले सॉरी, हा 21 पाहिजेत, 21 सॉरी. इथे मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 आणि 1च धाव प्राप्त होईल. 2 चेंडू 20 धावा.
असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय मित्रांनो. खऱ्या अर्थानं हा विजय मात्र फलंदाजांचा असेल म्हणायला हरकत नसेल, कारण गोगवे संघाकडून तुफानी फलंदाजी झाली. सचिन कदम, संदीप कदम, सोरगे असेल, संजय भोसले असेल, यांच्याकडून लाजवाब फलंदाजी झाली. इथे मात्र डीप मिड विकेट रिझन मध्ये नो मॅन्स एरियामध्ये चेंडू सीमा रेषा ओलांडतोय का? नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार लगावला जातोय. पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जातं इथे मात्र जयदीप कडून, कारण जी गोलंदाजीची धार होती ती मात्र पहिल्या इनिंग मध्ये मात्र पूर्णतः फ्लॉप ठरली होती आणि मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला होता गोगवे 11 संघ. ते मात्र पथ्यावरती पडते. इथे गोगवे संघाच्या शेवटचा निर्णायक चेंडू येतोय का षटकार? परंतु नाही. इथे मात्र गोगवे 11 संघाचं अभिनंदन असेल, खूप खूप अभिनंदन. आपल्या आयोजनाखाली झालेल्या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होतोय हा गोगवे 11 संघ. या सीझन मधील पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होतोय. अभिनंदन असेल. पराभूत संघाचं सुद्धा कौतुक असेल. या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. इथे सर्व खेळाडूंच्या वतीनं नक्कीच अभिनंदन केलं जाते. परंतु ह्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. खेळल्यानंतर अतिशय बहारदार षटक हाताळलं. पॉवर प्लेचं षटक हाताळलं, अर्थातच संदीप चोरघे झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. लाजवाब आपल्या संघाच्या कामगिरीमध्ये मोठं यश. आणि इथे मात्र संघाचं जे बॉडी लँग्वेज पाहिलं मित्रांनो, खूप क्राऊड, इथे मात्र खूप कॉन्फिडन्स या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. जल्लोष पाहायला मिळतोय संघाच्या पॅव्हेलियन मध्ये. आणि रघु मगाशी नक्कीच मंगेशने सांगितलं की इथे मात्र स्मित हास्य, आणि खऱ्या अर्थानं श्रेय नक्कीच द्यावं लागेल रघुला. आपल्या आयोजनामध्ये आपल्या टीमला खऱ्या अर्थानं लीडिंग करतोय आणि खूप मोठी गोष्ट आहे ती. चला, लाजवाब खेळ, अतिशय बहारदार खेळाचं प्रदर्शन सँडीकडून. संदीपला आणि इथे मात्र फलंदाजीसाठी जे राजू दादा संकपाळ वेंगळे गावचे ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व, यांच्याकडून गोगवे संघाच्या फलंदाजांसाठी सचिनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे संदीप चोरगे आहे मला वाटते कुठेतरी. या इथे दोघांना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय राजूदादा संकपाळ वेंगळे यांच्या मार्फत दोन्ही खऱ्या अर्थानं अतिशय बहारदार खेळाचं प्रदर्शन, आणि त्यांचं इथे मात्र सन्मान केला जातोय. 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय. चला सर्वांनी थोडंसं बॅकला या साईडला या. एक बिग मॅच आपल्या समोर येते. वाळणे ब वर्सेस वेंगळे. वाळणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार बॅट आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते म्हणजे वेंगळे संघाच्या सलामीवीरांना अर्थातच कुमार शेडे. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय सागर. दोन मोठे फलंदाज खऱ्या अर्थानं इथे सलामीवीर पाहायला मिळतात. गोगवे संघ थोडस पाठीमागे या. रघु थोडस पाठीमागे घ्या, कारण इथून आम्हाला दिसत नाहीये प्लीज. चला थोडं मागे या, मागे या. गेम ऑन होतोय. गोलंदाजी मार्ग वरती मंगेश नलावडे. सागर
आणि गोलंदाज मंगेश नलावडे मगाच्या मॅच मध्ये मात्र अवेलेबल नव्हता, आता मात्र इथे मंगेश नलावडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, फुल लेन चेंडू, इथे मात्र अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या रिजन मध्ये. थोडासा जास्त गोंधळ होतोय, प्लीज. घोगवे संघ